विद्यार्थी मित्रांनो, नुकत्याच विविध जिल्ह्याच्या ज्या काही परीक्षा आहेत त्या पार पडलेल्या आहेत आणि फायनल मेरिट पण बऱ्याच जिल्ह्यांचे लागलेले आहेत. या मेरिटमध्ये काही विद्यार्थ्यांचा रिझल्ट आला नसेल तर बिलकुल काळजी करण्याची आवश्यकता नाही आहे किंवा टेन्शन घेऊ नका फार, कारण टेन्शन घेऊन काहीही होऊ शकणार नाही आहे. तर नव्याने सुरुवात करा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने आपण प्लॅटफॉर्म चालू आहे आपला. याचाही तुम्ही फायदा घ्या आणि ज्या विद्यार्थ्यांना शक्य होईल ऑफलाईनला येण्यासाठी आवर्जून तुम्ही आपल्या अकॅडमीला भेट द्या. शौर्य करिअर अकॅडमी, नाशिक, अशोक स्तंभ, मेयर सिग्नलच्या जवळच अकॅडमी आहे आपली. बिझनेस बँकेच्या वरती ऑफिस आहे. आवर्जून तुम्ही आल्यानंतर भेट द्या आणि तुम्हाला विविध ज्या काय बॅचेस आहेत ऑफलाईनला देखील बघायला मिळतील. विद्यार्थी मित्रांनो, आपण 1 मार्चला 2 बॅच ऑफलाईनला चालू केल्या होत्या आणि त्या बॅचला उदंड असा प्रतिसाद आहे आणि ॲडमिशन मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यासाठी 1 एप्रिलला आपण एक नवीन जी काय बॅच आहे ती लवकरच घेऊन येणार आहोत. ती ऑफलाईनला असणार आहे बॅच. विद्यार्थी मित्रांनो, आपलं ऑनलाईनला देखील विविध बॅचेस आहेत. त्या ऑनलाईनच्या बॅचेसची मी माहिती नेक्स्ट लेक्चरमध्ये देणार आहे, पण तत्पूर्वी आपण आजचा जो काय भाग आहे तो समजून घेऊयात. आजचे जे चालू घडामोडीचे प्रश्न असणार आहेत त्या प्रश्नांकडे आपल्याला जायचं आहे. त्यासाठी मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे. विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न मी सुरू करतो. लक्ष द्या काय म्हटलंय. महाराष्ट्र असोसिएशन फॉर द कल्टिवेशन ऑफ सायन्स, हे जे आहे ज्याला इन शॉर्ट आपण काय म्हणतो, MACS, अशा पद्धतीने ही एक संस्था आहे आणि या संस्थेच्या अध्यक्षपदी नुकतीच कुणाची निवड करण्यात आलेली आहे, अशा प्रकारचा प्रश्न हा परीक्षेला विचारला जाऊ शकतो. तर त्याचं करेक्ट उत्तर तुम्हाला काय लिहायचं आहे, तर डॉक्टर शेखर मांडे अशा पद्धतीने त्याचं उत्तर लिहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, यांनी कुणाला रिप्लेस केलं, तर डॉक्टर नितीन करमळकर यांना काय केलेलं आहे, रिप्लेस केलेलं आहे, म्हणून हे देखील लक्षात राहू द्या. ओके, अशा ज्या काही बाबी आहेत या परीक्षेला विचारल्या जातात. आपल्याला परीक्षेमध्ये या पद्धतीचे जे काही प्रश्न असतात नेमणुकीच्या संदर्भातले, त्यावरती एकतरी प्रश्न हमखास चालू घडामोडीमध्ये बघायला मिळतो. आपण थोडंसं पुढे जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. तर MACS च्या सचिवपदी, म्हणजे अगोदरची आपण ही जी संस्था आत्ताच पाहिली आहे, महाराष्ट्र असोसिएशन फॉर द कल्टिवेशन ऑफ सायन्स, या संस्थेच्या सचिवपदी नुकतीच कुणाची निवड करण्यात आलेली आहे किंवा नियुक्ती करण्यात आलेली आहे, असा देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर त्याचं करेक्ट उत्तर डॉक्टर विद्या एस गुप्ता असं तुम्हाला द्यायचं आहे, म्हणून हे देखील लक्षात राहू द्या. या गोष्टी गरजेच्या आहेत. ओके, आपण थोडंसं पुढे जाऊयात. बघा, संकट काळात किंवा युद्धजन्य परिस्थितीत भारतीय जहाजांना विमा संरक्षण देणाऱ्या या नवीन जे काय योजना आहेत त्या योजनेचं नाव तुम्हाला या ठिकाणी विचारलं जाईल परीक्षेमध्ये, आणि मग त्याचं नाव काय आहे, तर भारत मेरीटाईम इन्शुरन्स पूल या पद्धतीने ते काय आहे नाव आहे. लक्षात राहू द्या. ओके, या गोष्टी महत्त्वाच्या ठरतील. आता इथे आपण समजून घेऊयात मित्रांनो. लक्षात घ्या. बघा, माल वाहतूक जहाजांना स्वदेशी विमा कवच मिळणार आहे, म्हणून हे देखील लक्षात राहू द्या. जे काय जहाज आहेत स्वदेशी, ओके, भारताचे जे काय जहाज आहेत त्यांना काही नुकसान होऊ नये आणि भविष्यात अपवादात्मक परिस्थितीमध्ये काही झालं तर त्यांच्यासाठी विमा असला पाहिजे. आणि भारत मेरीटाईम इन्शुरन्स पूलला केंद्राची मंजुरी मिळाली आणि त्याचबरोबर संकटात असणारे जे काय जहाज असणार या जहाजांना मदत देण्यासाठी या ठिकाणी अशा प्रकारचा निर्णय हा केंद्र सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला, हे पण लक्षात राहू द्या. बघा, समुद्रमार्गे माल वाहतूक करणाऱ्या जहाजांना विमा संरक्षण उपलब्ध करून देणे हा एक महत्त्वाचा उद्देश या योजनेचा आहे किंवा या उपक्रमाचा आहे. तर म्हणजे संरक्षण उपलब्ध करून देण्यासाठी 12,980 कोटी रुपयाच्या भारत मेरीटाईम इन्शुरन्स पूल योजनेला केंद्र सरकारने शनिवारी काय दिली होती, तर मंजुरी दिली होती. अशा प्रकारचा
हा जो डेटा आहे या ठिकाणी आपल्याला आपण अवेलेबल करून दिलेला आहे. तर या पुलासाठी खर्च किती किंवा एकंदरीत बजेट किती म्हणजे खर्च होणार आहे, तर 12,980 एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. एवढा खर्च हा या ठिकाणी होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढे जाऊयात. सद्यस्थितीचा आपण जर विचार केला तर या ठिकाणी काय म्हणजे बघायला मिळेल आपल्याला, भू राजकीय तणाव आहे. त्याचबरोबर बघा, परदेशी विमावरती अवलंबून राहावं लागतं बऱ्याचदा. तर अशा काही गोष्टी आहेत. आपल्याला एवढं खोलवर जाण्याची आवश्यकता नाही. आपण थोडंसं पुढे जाऊयात आणि ज्यांना थोडंसं डिटेल वाचायचं आहे त्यांनी कृपया हे थोडंसं वाचून घ्या. ओके, चला आता आपण थोडं पुढे जाऊयात. नंतरचा भाग काय आहे ते समजून घेऊयात. बघा, संविधान 131वी दुरुस्ती किंवा घटना दुरुस्ती विधेयक आहे हे, जे 2026 मध्ये मांडलं गेलेलं आहे. ओके, आणि या विधेयकानुसार लोकसभेची एकूण सदस्य संख्या कितीपर्यंत वाढण्याची किंवा वाढवण्याचा जो काय प्रस्ताव आहे हा प्रस्ताव या ठिकाणी ठेवण्यात आला. तर विद्यार्थी मित्रांनो, 850 म्हणजे थोडक्यात 850 ज्या काय जागा आहेत या जागा वाढणार आहेत. अलग लक्षात, किती जागा वाढणार आहेत? 850 जागा वाढणार आहेत. आणि यापैकी भारतामध्ये जेवढे राज्य आहेत त्या राज्यांना म्हणजे 28 राज्यांना किती वाटेला जागा येणार आहेत, तर 815 या राज्यांसाठी जागा असतील. आणि केंद्रशासित प्रदेश 9 आहेत, तर 9 केंद्रशासित प्रदेशांना 35 जागा येणार आहेत. म्हणून हे देखील लक्षात राहू द्या. अशा प्रकारचा हा प्रस्ताव होता. पण हे जे विधेयक आहे हे विधेयक नामंजूर करण्यात आलेलं आहे, हे पण लक्षात राहू द्या. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आपण या विधेयकाच्या बाबतीमध्ये माहिती दिलेली व्यवस्थित समजून घेऊ. 131वे संविधान दुरुस्ती विधेयक या ठिकाणी संसदेमध्ये प्रामुख्याने फेटाळलं. आणि बघा, 17 एप्रिल 2026 रोजी लोकसभेत 131वे घटना दुरुस्ती बिल हे जे आहे हे फेटाळण्यात आलं. आणि आवश्यक मत पाहिजे होतं किती, तर 2/3 मत लागतं त्याला. पण 2/3 मत यांना मिळू शकलं नाही. अलग लक्षात. तर असा हा प्रकार आहे, हा सगळा सिनेरिओ आहे. मी तुम्हाला याच्यावरती डिटेल लेक्चर घेईल. म्हणजे काय होईल या ठिकाणी, आपला वेळ वाचेल. आलं लक्षात, आपलं लेक्चर जरा जास्त मोठं होईल आणि तसं होऊ नये म्हणून हा भाग थोडासा वाचून घ्या तुम्ही. लक्षात घ्या. तर ओझर तर सांगतो फक्त, सगळे आपल्या लोकसभेची सदस्य संख्या पाहिली लोकसभेचं बरं का फक्त, तर ते 543 आहे. बरोबर आहे, 543 आहे. आणि यापैकी 3 जागा रिक्त आहेत. म्हणजे सध्या स्थिती कशी आहे, तर 540 या ठिकाणी खासदार आहेत. तर 540 खासदारांपैकी व्यवस्थित समजून घ्या, उपस्थित त्या दिवशी किती होते, 528 खासदार उपस्थित होते. आणि या 528 पैकी काय केलं, तर विधेयकाच्या बाजूने 298 मतं पडली आणि विधेयकाच्या विरोधात 230 मतं पडली. आणि लक्षात घ्या, 2/3 बहुमत खूप महत्त्वाचं असतं. आणि 2/3 बहुमत पाहिजे आहे तर त्यासाठी किती मतं लागतील, तर 352 मतं असणं गरजेचं ठरतं. हे पण लक्षात ठेवा. का तर बघा, आता या विधेयकाचा मुख्य उद्देश काय होता, तर 2029ची जी सार्वत्रिक निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये 33% आरक्षण महिलांना द्यायचं. आणि त्याचबरोबर 2011च्या जनगणनेनुसार मतदारसंघाचे परिसीमन करून, परिसीमन म्हणजे काय करणं माहिती का, डिलिमिटेशन असतं बघा. म्हणजे लोकसंख्या विचारात घ्यायची आणि लोकसंख्येच्या आधारावरती संपूर्ण देशामध्ये मतदारसंघ तयार केले जातात. आणि मतदारसंघ तयार करण्यासाठी प्रामुख्याने असा निर्णय घेतला जातो बघा, डिलिमिटेशनचा. आणि म्हणून मतदारसंघ तयार केले जातील. आणि त्यासाठी 543 जे मतदारसंघ यावरून 850 पर्यंत मतदारसंघ वाढू शकतात, असा तो मुद्दा आहे. आणि पुढे 2014 मध्ये पुढे आपण समजून घेऊयात. 2014 मध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर नरेंद्र मोदी सरकारच्या काळात संसदेत फेटाळले गेलेलं हे पहिलंच विधेयक ठरलेलं आहे. हे पण लक्षात घ्या. आता आपण आलोच आहोत तर थोडंसं आता राहिलेला भाग पण मी सांगतो. बघा, 2023 मध्ये मंजूर झालेले मूळ महिला आरक्षण कायदा कायम असून
तो 16 एप्रिल 2026 रोजी अधिसूचित करण्यात आला होता, लक्षात घ्या. तर इथे एक क्लिअर करा की महिला आरक्षणाचा जो काय विधेयकाचा भाग आहे किंवा तसं जे विधेयक होतं ते 2023लाच पास झालं होतं बघा. आलं का लक्षात? असं करण्यात आलेलं होतं, फक्त लागू करण्यात आलेलं नव्हतं. लागू ते कधी करणार होते माहिती आहे का? तर डिलिमिटेशन केल्यानंतर आपण लागू करू असं त्यांचं म्हणणं होतं बघा. म्हणजे एकदा जनगणना झाल्यानंतर, आलं का लक्षात? असं. आणि हे 368 नुसार बदल केला जातो. तर हे तुम्ही एकदा वाचून घ्या. मी याच्यावरती डिटेल एक लेक्चर घेऊन येईल, आवर्जून घेऊन येईल सगळी माहिती. कारण आपल्या चालू घडामोडीला साधारणतः आपण काय करतो की 15 मिनिटाच्या आतच कव्हर झाल्या पाहिजे असा एक आपला प्रयत्न असतो. तुम्ही बोर होऊ नये म्हणून बरं का, लक्षात ठेवा. आता पुढे जातो मी उद्या हे लेक्चर घेईल, आवर्जून बघा. जागतिक वारसा दिन दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी विचारला गेलाय. आणि भारतामध्ये म्हणजे हे जागतिक वारसा दिन हा काय प्रकार आहे हे अगोदर क्लिअर करा. तुम्हाला माहिती आहे बघा की युनायटेड नेशनच्या माध्यमातून जी युनायटेड नेशनची सब बॉडी आहे बघा, ओके, त्याच्या संलग्न असणारी जी काय संस्था आहे युनेस्को. तर ही युनेस्को काय करते तर जगामध्ये धोक्यात आलेले बघा, युनेस्को ही जी संघटना आहे, ही संघटना काय करते, जगामध्ये धोक्यात आलेले जेवढे काही हे असतील सांस्कृतिक नैसर्गिक जे काय प्लेस असतील ऐतिहासिक या ठिकाणांना संरक्षण देण्यासाठी युनेस्को नेहमी तत्पर असते आणि युनेस्को त्यासाठी काम करते. तर भारतातले जवळपास 44 जे काय ठिकाणं आहेत ते जागतिक वारसा यादीमध्ये आज समाविष्ट आहेत. ओके, महाराष्ट्रातले बरेच आहेत. महाराष्ट्राचा विचार केला तर CST आपलं मुंबईचं जे काय रेल्वे स्टेशन आहे ते पण वारसा यादीमध्ये आहे, जागतिक वारसा यादीत आपल्याला समाविष्ट झालेलं बघायला मिळेल. आणि त्याचबरोबर वेरूळच्या लेण्या आहेत, एलिफंटा लेण्या आहेत, अशा विविध जे काय हे आहेत म्हणजे ठिकाणं आहेत हे आपल्याला इथे बघायला मिळतात. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, तर साधारणतः ऐतिहासिक जे काय वारसा स्थळे आहेत पाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांचे विविध जे काही किल्ले आहेत त्या किल्ल्यांना पण काय करण्यात आलेलं आहे तर वारसा यादीमध्ये घेण्यात आलेला आहे. आणि हा जो दिवस आहे हा 18 एप्रिल हा विचारात घेतला जातो, या दिवशी हा साजरा केला जातो, म्हणून ते देखील लक्षात राहू द्या. आता बघा हे जे प्रश्न हे माग पुढे होतील बरं का, तेवढं एक सहकार्य करा. कारण तारीख आणि एखाद्या वेळ म्हणजे पुढचा डेटा पण पुढच्या तारखेचा पण डेटा तुम्हाला एक मागच्या तारखेला एक 13, 14, 15 या तारखेला बघायला मिळेल. ते आपलं थोडंसं गॅप पडलेलं आहे लेक्चरमध्ये, म्हणून तुम्हाला ते थोडंसं तुम्ही सहन करा. असंही काय आहे माहिती आहे का की आपल्याला चालू घडामोडीचा या 7-8 दिवसातला जेवढा काय भाग आहे तो सगळा भाग आपल्याला कव्हर करायचा आहे. म्हणून काय फार काय टेन्शन घेऊ नका. प्रश्न लक्षात ठेवा आणि त्याचं उत्तर. जागतिक श्रीमंतांच्या ब्लूमबर्ग बिलियनियर इंडेक्स हा जो इंडेक्स आहे हा इंडेक्स नुकताच काय झाला पब्लिश झाला. आणि या इंडेक्समध्ये गौतम अदानी जे आहेत हे सध्या कितव्या क्रमांकावरती आहेत असं विचारलंय. आणि ते 19व्या क्रमांकावरती आहेत. कितव्या क्रमांकावरती आहेत? 19व्या. या ठिकाणी हे जे महाशय आहेत हे महाशय यांना मागे टाकून अदानी जे आहेत आता ते पुढे गेलेले आहेत, अदानी यांच्यापेक्षा श्रीमंत झालेले आहेत. तर ही व्यक्ती कोण आहे एकदा मला कमेंट करून सांगा. ओके, चला. लष्कर-ए-तोयबा जी दहशतवादी संघटना आहे या संघटनेचा सहसंस्थापक ज्याचं नाव आमिर हमजा याच्यावर एप्रिल 2026 मध्ये कोणत्या शहरात गोळीबार झाला बरं का, हल्ला झाला त्याच्यावरती, मेला नाहीये पण हल्ला झाला. तर ते शहर कोणतं होतं तर ते लाहोर शहर आहे. कोणतं शहर आहे मित्रांनो? लाहोर शहर आहे. म्हणून हे देखील लक्षात राहू द्या. ओके, चला. आता इथं म्हटलंय बघा लष्कर-ए-तोयबा संस्थापक आमिर हमजा पाकिस्तानात झालेल्या गोळीबारात गंभीर जखमी झाला आणि पुढे एका TV चॅनलवरील कार्यक्रमात किंवा कार्यक्रम आटपून तो घरी जात असताना हा गोळीबार झालेला तुम्हाला बघायला मिळतोय. पुढे एप्रिल 2026 मध्ये इन्फोसिसने आपला नवीन जागतिक अँबॅसेडर जो आहे तो अँबॅसेडर म्हणून नुकतीच कुणाची नियुक्ती केलेली आहे तर कार्लोस अल्कराज हा जो या ठिकाणी बॅडमिंटनपटू आहे याची काय केलेली आहे प्रामुख्याने तर इथे म्हणजे नेमणूक केलेली, म्हणून ते देखील लक्षात राहू द्या. पुढे जाऊयात. बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लता आशा
मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अशा प्रकारचं एक कोनशिला समारंभ कुठे पार पडला, तर तो पुण्याला पार पडला. आणि अशा प्रकारचं एक म्हणजे संगीताचं महत्त्व या ठिकाणी विचारात घेण्यासाठी, ती कला किंवा त्या कलेचा विकास होण्यासाठी अशा प्रकारचा जो काय निर्णय घेण्यात आलेला आहे तो निश्चितच चांगला निर्णय, त्यामध्ये काय शंका नाही आहे. आणि आता पुढे जाऊयात, लक्षात घ्या, नंतरचा मुद्दा आपण समजून घेऊयात. एक शेवटचा प्रश्न बघा, निपुण सेतू नावाचा एक प्रकल्प आहे किंवा आपण उपक्रम आहे असं म्हणूयात. आणि हा उपक्रम केंद्र सरकारच्या कोणत्या उपक्रमाच्या धर्तीवर राबवला जात आहे? महाराष्ट्रामध्ये राबवला जात आहे. यावरती 100% प्रश्न विचारला जाईल बरं का. आणि कशाच्या धर्तीवरती? तर संपूर्ण केंद्रामध्ये किंवा राष्ट्रामध्ये प्रतिभा सेतू नावाचा हा UPSCच्या संदर्भामधला काय आहे तर उपक्रम आहे. आणि मग आपण MPSCच्या संदर्भामधला जो काय उपक्रम आहे हा उपक्रम राबवला आहे. म्हणजे कसं माहिती आहे का, बऱ्याच वेळेस असं निदर्शनास आलंय की जे काय MPSC करणारे विद्यार्थी आहेत, हे विद्यार्थी मेन्सला बसतात, काही जण इंटरव्ह्यूवरून म्हणजे त्यांना अपयश येतं एक क्षुल्लक कारणामुळे. आणि मग काय होतं की त्यांच्या जीवनामध्ये ते अपयशी ठरल्यामुळे नैराश्य त्यांना बऱ्याचदा येतं. आणि अशा मुलांना नैराश्य येऊ नये आणि त्यांना त्यांच्या पोटाची सोय व्हावी किंवा आपण कसं म्हणतो B+, तर तो त्यांचा जो काय B+ आहे तो सेट व्हावा, यासाठी प्रामुख्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. तर निपुण सेतू योजना काय आहे तर UPSCच्या प्रतिभा सेतू धर्तीवरती महाराष्ट्रात सुरू केलेली अतिशय महत्त्वाची योजना आहे. भरती प्रक्रिया सुलभ करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली. या योजनेचं वैशिष्ट्य पाहिलं तर वारंवार परीक्षा देण्यापासून मुक्ती आणि एकाच किंवा समांतर पदासाठी पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही आहे. यासाठी प्रामुख्याने काय केलं आहे की हा प्रकार इथे अस्तित्वात आणला आहे. आणि प्रतीक्षा यादी बघा, वेटिंग लिस्ट जी आहे, इतर विभागातील रिक्त पदे गुणवत्तेच्या आधारावरती भरले जाणार आहेत. आणि खाजगी क्षेत्रातही काय दिली जाणार आहे, संधी दिली जाणार आहे. आणि वर्गामध्ये त्याचबरोबर मोठी वाढ केली जाणार आहे. म्हणजे MPSC काय करणार आहे आता की 53 जवळपास वेगवेगळे जे काय परीक्षा आहेत त्या म्हणजे पदं आहेत त्या पदांसाठी परीक्षा घेत होती. तर आता प्रामुख्याने 153 पदं जे आहेत ही पदं इथे ॲड करणार आहे. आणि ही पण खूप चांगली गोष्ट आहे. ओके, आलं का लक्षात? म्हणजे MPSCचा जो काय व्याप आहे तो निश्चितच आता वाढताना आपल्याला दिसून येईल. आपण या ठिकाणी थांबूयात. विद्यार्थी मित्रांनो, काय अडचण आल्यानंतर आवर्जून आम्हाला संपर्क साधा. या ठिकाणी थांबतो. ओके, धन्यवाद.